नमस्कार मित्रांनो, मुंबई, नागपूर या महाराष्ट्रातील आर्थिक सुबत्ता असणाऱ्या दोन मुख्य शहरांना थेट जोडणी देण्यासाठी समृद्धी महामार्गासारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हा हाती घेण्यात आला व पूर्ण करून अगदी कमी वेळात नागपूरला पोहोचणे शक्य आहे हे सिद्धही करून दाखवलं। परंतु हा महामार्ग आमने ते नागपूर असा 701 किलोमीटरचाच आहे। त्याआधीचा मुंबई ते आमने हा प्रवास मात्र मुंबई नाशिक आग्रा या द्रुतगती महामार्गावरूनच करावा लागतो। हा प्रवास सुद्धा सुपरफास्ट व्हावा म्हणून ठाणे भिवंडी पडगा हा वायडनिंग प्रोजेक्ट हाती घेण्यात आला आणि त्याचेही काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले। परंतु खराब नियोजन व वेळ खाऊ धोरणामुळे सध्या या महामार्गावर खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे। अवघ्या 24 किलोमीटरचा हा रस्ता, परंतु तो कापायला 2.5 ते 3 तास लागतात। त्यातच भिवंडी ठाण्याबाहेरील बेशिस्त वाहतूक, अगदी प्रवास नको नकोसा होतो। आपण मुंबईकडून समृद्धी महामार्गाच्या दिशेने निघालो की पहिला ट्रॅफिक पॉइंट लागतो तो ठाणे शहराच्या थोडेच पुढे साकेत कळवा मार्गाच्या ब्रिजवर। या ब्रिजचे काम मागील वर्षीच पूर्ण होणे अपेक्षित होते व आत्तापर्यंत तो वाहतुकीस खुला व्हायला हवा होता। परंतु ठेकेदारांची मनमानी व बोगस नियोजन याचे पहिले उदाहरण म्हणजे हा ब्रिज। 3 वर्ष बांधकाम सुरू असलेला हा ब्रिज आता कुठे जमतेम पूर्ण झाला आहे व तो सेवेत दाखल होण्यासाठी अजून 3-4 महिने तरी जातीलच आणि तेव्हा कुठे इथली ट्रॅफिक कंट्रोलमध्ये येईल। या पहिल्या ट्रॅफिक पॉईंटनंतर आपल्याला खूप सुसाट वेगाने चालणारी वाहने दिसू लागतात। प्रशस्त अशी जागा आणि मोठमोठाले रस्ते इथे दिसू लागतात। इथे भव्य असा सर्कल पॉईंट विकसित केला आहे। इथूनच मुंब्रा बायपास हा नवी मुंबईकडे जाणारा रस्ता इथूनच जातो। त्यामुळे तळोजा MIDC कडून येणारी सगळी मोठी वाहने याच ठिकाणी येतात आणि त्यामुळे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक दिसू लागते। आणि त्यातच आता भिवंडीकडे जाणारा रस्त्याचा पूल हा बांधून तयार झालेला नाही। मग काय गंमतच गंमत। पहिल्या ट्रॅफिक पॉईंटमधून आपली सुटका झाली की मग जाऊन आपण अडकतो तो उल्हास नदीच्या खाडी ब्रिजवर। तब्बल 4 वर्ष बांधकाम सुरू असलेला हा खाडी ब्रिज अजूनपर्यंत पूर्ण का झाला नसावा याचे उत्तर काही केल्या सापडेना। मनमानी कारभाराचा उत्कृष्ट नमुना म्हणजे हा खाडी ब्रिज। वायडनिंग प्रोजेक्ट हाती घेतला तेव्हापासूनच या ब्रिजच्या पूर्णत्वासाठी अनेकांनी शासन दरबारी पत्रव्यवहार केलेला आहे। परंतु सर्वांना केराची टोपली दाखवत अजूनही हा ब्रिज निम्मे सुद्धा बांधून पूर्ण झालेला नाही। रोज सकाळ संध्याकाळ येथे मरणाची ट्रॅफिक लागते आणि येथील बांधकामाचा वेग पाहता अजून 1.5-2 वर्ष तरी जातील असेच वाटते। हा ब्रिज बांधून झाल्याशिवाय येथील ट्रॅफिक कंट्रोलमध्ये येणे शक्यच नाही। वायडनिंग प्रोजेक्ट आता 95% पूर्ण झाला आहे, तरी ठेकेदारांनी आपल्याकडील सर्व यंत्रणा व कामगार या ब्रिजच्या कामी लावावी हीच एक सर्वसामान्य चाकरमान्याची मागणी आहे। यानंतरचा आपला प्रवास अगदीच वेगवान गतीने सुरू होतो। 4-4 लेनच्या 2 मार्गिका व 2-2 लेनचे सर्व्हिस रोड, अगदी गर्दीवान ठिकाणांच्या मधून आपण जात आहोत हे सुद्धा विसरून जातो आणि त्यानंतर आपल्या वाहनाचा वेग अगदीच मंदावतो तो ठाणे डोंबिवली लिंक रोडजवळ। अप्पर ठाणे येथे जाणे येणे किंवा डोंबिवलीला जाणे येणे यांच्यासाठी लिंक रोडला अंडरपास देणार आहेत। तसे कामसुद्धा येथे चालू आहे, परंतु आत्ता कुठे जमतेम खड्डे मारून झाले आहेत। येथे ओव्हरब्रिज होता अजून 2 वर्ष तरी जातील एवढे मात्र खरे। येथून पुढील दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रोडचे काम पूर्ण झाले असून आता जी वाहतूक चालते ती सर्व्हिस रोडनेच। मुख्य रस्त्याच्या भरावाचे काम पूर्ण झाले असून
आता रस्त्याच्या बांधकामाची येथे प्रतीक्षा करावी लागणार आहे. टेकडीपर्यंतचा प्रवास हा असाच हळूहळू डुकू वेगाने करावा लागतो. त्यानंतर मात्र आपण जाऊन अडकतो ते रेल्वे ब्रिज जवळ. या ब्रिजचे बांधकाम सुद्धा आधीच व्हायला हवे होते, परंतु होपलेस प्लॅनिंगचा अजून एक नमुना म्हणजे हा रेल्वे ब्रिज. अर्धवट बांधकाम व 2 लेन ब्रिज असल्यामुळे येथे प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकला सामोरे जावे लागते. त्यातच थोडे पुढे गोडाऊन हब असल्यामुळे फ्लायओव्हरचे कामसुद्धा रखडलेले आहे. या भागातून प्रवास करायचा म्हणजे आपल्याकडे पेशंट्स असायला हवेत. ट्रॅफिकमध्ये किती वेळ जाईल हे कुणालाच सांगता येत नाही. यानंतरचा पुढील सर्व प्रवास भिवंडी बायपास ते येवई फाटा हा अति वेगवान घडताना दिसून येतो. 10 किलोमीटरचा प्रवास अगदी 5-6 मिनिटात पूर्ण होतो. येथे मात्र रस्त्यांची 98% कामे पूर्ण झाली आहेत आणि त्यानंतर आपण जाऊन अडकतो ते वडपे गावानजीक. येथे भिवंडी शहरात जाण्यासाठी व गोडाऊन भागात एंट्री करण्यासाठी फ्लायओव्हरचे काम सुरू आहे, परंतु हे बांधकाम सुद्धा अगदी कासवाच्या गतीने कार्यप्रगतीवर आहे. याला सुद्धा पूर्ण होण्यासाठी 1 ते 1.5 वर्ष लागेल. इतर वेळी कमी, पण संध्याकाळच्या वेळी हा पूर्ण रस्ता ट्रॅफिकने जाम भरलेला असतो. भिवंडी रोड ते वडपे टेकडी रोज अर्ध्या तासाची ट्रॅफिक लागलेलीच असते आणि त्यामुळे गोडाऊनमधून निघणारी वाहने रात्रीच गाडी लोड करून मेन हायवेला आणून ठेवतात. सकाळीच बघाल ना तर रस्त्याच्या दुतर्फा नुसते कंटेनर व मोठे मालवाहू ट्रकच बघायला मिळतात. आणि सरते शेवटी अटकत का होईना पण आपण जाऊन पोहोचतो ते समृद्धी महामार्गाच्या एंट्री पॉईंटलाच, म्हणजेच वडपे टेकडीजवळ. येथे पोहोचल्यावर मात्र प्रत्येक ड्रायव्हर सुटलो बाबा एकदाचा असेच वाक्य आपल्या तोंडून बोलून दाखवतात. इथून आपल्याला समृद्धी महामार्गावर एंट्री मिळते आणि इथून पुढील प्रवास हा सुसाट वेगाने नागपूरपर्यंत आपल्याला करता येतो. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण ठाणे ते वडपे टेकडी हा वंडरिंग प्रोजेक्टचा भाग असलेल्या हायवेवरून प्रवास केला. तुम्हाला या प्रवासातील काही अपडेट माहिती असतील तर मला कमेंट करून जरूर कळवा. आत्ता मात्र आपण या व्हिडिओचा करूयात एंड. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय शिवराय.